गाय मुलं वळडायला लागली. समोर बघतो तर मला कृष्ण दिसाना. मला यशोदामाईचा आवाज आठवला की मला सांग व्हायच्यात माझ्या पोराला माझ्या कृष्णाला घरी घेऊन ये. मी हाका मागायला लागलो, कृष्ण मला वळू द्याय ना. म्हणून मी यमुनेच्या किल्ल्यावर पळत गेलो. तिथं बी हाका दिल्या, हे राधे, हे कृष्णा, आता ना बाबा यशोदामाई आपली घरी वाट बघती. एवढ्या मोठमोठ्याने आडत होतं एकनाथ मला, तरी दोघांनी मला वळू दिली नाही. रात व्हायला लागली, मला वाटली भीती, म्हणून पळत यशोदामाईच्या वाड्यावर गेलो गाय मुलं घेऊन आणि वाड्यावरच आलोली दिली. ए ग यशोदामाई, ए यशोदामाई, ते तुझं ते पोरग कृष्ण घरी आलं का नाही? मला एकट्याला बघितलं तशी यशोदामाईला चिडली, माझ्या अंगावर धावून आली. माझ्या म्हणजे हे मुडगी महर्षी अशा अस्सल पुरोगामी डाव्या विचारसरणीच्या विठ्ठलराव विखे पाटलांच्या चरणी हा आमचा आजच्या आख्यानाचा काठ ठेवून आख्यानाच्या सांगीतिक थाटाला सुरुवात करतोय. मायबाप, तुमच्या परवानगीची गरज लागेल. अरे बोला हे पहिला ना म्हणा हा वेदातले ना पुराणातले ती नेमकी कशात येते आपल्याला लक्षात नाही. आणि ही कथा शोधू लागल्याला मी तुमच्या समोर लमान बोलतो. काय काम माझं? जशी पाण्याची रांग ओळखून भगीरथ राजानं गंगेला पृथ्वीवर अवताराला आणला, अगदी तसंच कलेची एक वेगळी आणि खरी रांग ओळखून या देवीचा पलंग, या देवीची पालखी पृथ्वीवर अवताराला आणणार आहे. अगदी तिच्या इच्छित नाही. मराठी मुलखाला निघाला मुळारंभीचा छबीना. राम राम माय बाप.
आज हर्षुजयने या शिर्डीमध्ये आख्यानाचा थाट मांडला आणि आख्यानाच्या थाटाला तुम्ही घरच्या कार्यक्रमासारखी गर्दी केली. तुमचा उपकार आहे. चला, ज्या आख्यानात एका देवीचा पलंग निघणार आहे, एका देवीची पालखी निघणार आहे, या पालखीच्या निमित्तानं काही माळा पाहूयात आणि आख्यानाच्या थाटाला सामील करून घेऊया. शिर्डीच्या साईबाबाच्या चरणी राजमाता लोकमाता आई माझ्यावर टाकून माई मला माहित नाही तर पुढच्या राजाला कुठे लपले ते त्याला शोधायला मदत कर. मी म्हणले समजून सांगायला लागलो. त्यांनी माझ्या पाठीत दापटा मला माहित नाही मला त्याला कृष्णाला कुठे लपले ते त्याला शोधायला मदत करायची सुद्धा माझा घास तुकडा बंद केली. असं हाडणारा पियाच्या बघितला एकनाथ महाराज म्हणजे बघा रडायला काय झालं इकडे एवढ्या जेवढ्याला काय करतो ये म्हणे हात मार तुझ्या मित्राला. कृष्ण हे काय त्याला हात मारला. आम्ही सगळे संत बघतो म्हणे तो कृष्ण तुला गो कसा देतात आणि माय बाप आता पेच्या जीवाच्या आकांताने त्याच्या मित्राला आणि सख्याला हात मारतो. बघू तो कृष्ण त्या पेंड्याला गो देतोय का. हे गोपाला रे धन्याला अनवाहतो धाटोळी दादाव ये दादा मोरल्या धन्याला सोलाच्याच तोरण बांधिलं शिवबन राजानं अव सोहळा सोहळा अरे हे सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. ओ शिर्डीकर शिवबालाचा छत्रपती झाला ग माया ग कोण सोबती मावळानं सरदार आणि 32 मन सिंहासन अहो 32 मन सिंहासन त्यावरी फैसल कोण रत्न. अरे कोणाचं शहाजीची जाबूच रत्न. सर्वांनी हातवर करा हातवर छत्रपतींसाठी. हा माझा राजा छत्रपती अहो शहाजीची जाबूच रत्न शिवबाग माया ग ग ग